नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ योगिता दीपक पाटील तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये स्वागत करते. आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 याचा अभ्यास करत आहोत. यामध्ये आपण दुसरं प्रकरण ते म्हणजे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 याचा अभ्यास करत आहोत. आज आपण बघणार आहोत पेशी विभाजन एक आवश्यक जीवन प्रक्रिया. या अगोदर आपण पान नंबर 17वर जे काही प्रश्न दिले आहेत थोडे ते बघणार आहोत. यामध्ये बघा, पहिला प्रश्न विचारला आपल्याला जखम होते, बऱ्याच वेळा आपल्याला लागतं त्यावेळेस जखम होते, त्या ठिकाणच्या उतीतील पेशींचे काय होते. म्हणजे जेव्हा जखम होते त्या जागेवर ज्या उती असतात त्या उतीमध्ये पेशी असतात, त्यांचं काय होतं. तुम्हाला माहिती आहे की पेशी एकत्र येऊन त्याच्यापासून उती तयार होते. तर ज्या ठिकाणी जखम होते तेथील उती त्यांचे नेहमीचे कार्य करू शकत नाही. आपल्याला जखम झाली की त्या उती ज्या असतात त्यांचं कार्य करण्यासाठी सक्षम नसतात आणि मग त्या जखमेच्या ठिकाणी ज्या रक्तवाहिन्या असतात त्या फुटतात आणि त्या फुटल्यामुळे तो भाग लालसर होतो. बऱ्याचशा पेशीसुद्धा तिथे नष्ट होतात आणि त्यामुळे पेशी नष्ट झाल्यामुळे तेथील ज्या बाकीच्या पेशी आहेत त्या दुखावल्या जातात आणि त्या दुखावल्या गेल्यामुळे तिथे जखम होत असते आणि वेदना होत असतात. पुढचा प्रश्न दिलाय बघा, झालेली जखम, जेव्हा आपल्याला जखम होते तेव्हा ती बरी होताना तेथे पेशी नव्याने तयार होतात का. म्हणजे जेव्हा जखम होते आणि ती जेव्हा बरी व्हायला लागते तेव्हा तेथे पेशी निर्माण होतात का, हे आपल्याला बघायचं आहे. जेव्हा जखम होते तेव्हा ती बरी होते आणि बरी होत असताना तेथे खपली येते, तुम्हाला माहितीच आहे. मग येथे म्हणजे नेमकं काय घडतं, तर तेथे नव्याने पेशी निर्माण होतात आणि जिथे जखम झालेली आहे त्याच्या आजूबाजूस पेशी विभाजनाचा वेग वाढतो. म्हणजे त्या ठिकाणी जी जखम झालेली आहे त्या ठिकाणी पेशी विभाजन जे असतं त्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्याचा वेगही वाढतो. आणि त्यामुळे काय होतं, मग जखम झाल्यामुळे नाश पावलेल्या ज्या पेशी असतात त्यांची संख्या पूर्ववत करण्यासाठी या पेशींचं विभाजन होत असतं आणि त्यामुळे इथे पेशी विभाजनाचा वेग हा वाढलेला असतो. तिसरा प्रश्न आहे बघा, आपण फुलं तोडतो, झाडावर बघा फुलं येतात तेव्हा आपण ते तोडत असतो, त्यावेळी वनस्पतींना जखमा होतात का. बघा, आपल्याला थोडंसंही लागलं की जखम होते, मग त्याचप्रमाणे वनस्पतींना सुद्धा जखमा होतात का. तर फुलं जेव्हा आपण तोडतो तेव्हा वनस्पतीला जखम होत नाही असा पूर्वपार समज होता. म्हणजे आपण फुल तोडलं की त्या ठिकाणी त्या वनस्पतीची काहीच हानी होत नाही, त्याला काहीच होत नाही असं पूर्वी समज होता. परंतु अलीकडच्या काळात संशोधन झालं आणि त्या संशोधनामध्ये असं सिद्ध झालं की वनस्पतींना देखील जखमा होतात, त्यांनाही वेदना समजतात आणि त्यामुळे फुले तोडताना त्यांच्या नाश पावलेल्या ज्या उती असतात तेथे सुद्धा पेशी विभाजन होतं आणि पेशी विभाजन झालं की तिथे पेशी नव्या निर्माण होतात. चौथा प्रश्न आहे बघा, कोणत्याही सजीवाची वाढ कशी होते. सजीव वाढतात हे तुम्हाला माहिती आहे, मग त्या सजीवांची वाढ होत असताना कशा प्रकारे होते आणि तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात त्या पेशींची संख्या वाढते का आणि वाढत असेल तर ती कशी. बघा, सजीवांची जेव्हा वाढ होत असते तेव्हा त्यांच्या पेशीच्या संख्येमध्ये वाढ होते आणि पेशीच्या संख्येत जर वाढ झाली तर एखाद्या सजीवाचा विकास होत असतो आणि यासाठी पेशीत नियमितपणे पेशी विभाजन होत असतं आणि पेशी विभाजन होतं त्यामुळे शरीराची वाढ आणि शरीराची झालेली झीज या दोन्ही गोष्टी होत असतात. म्हणजेच काय, शरीराची वाढ आणि शरीराची झालेली झीज
या दोनही साठी पेशी विभाजन ही आवश्यक प्रक्रिया आहे. जर पेशी विभाजन झालं नसतं तर या प्रक्रिया ज्या दोन्ही महत्त्वाच्या आहेत त्या झाल्याच नसतात. बऱ्याच वेळा आपण आजारी पडतो, त्यावेळेस आपल्या शरीराची झीज होते. मग अशा वेळेस पेशी विभाजन हे कार्य अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. पुढचा प्रश्न आहे बघा, एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा निर्माण होतो? तुम्हाला माहिती आहे की सजीवामध्ये प्रजनन ही प्रक्रिया घडून येत असते आणि त्यामुळे एक सजीव जो आहे, नवीन सजीव, त्याची निर्मिती होत असते. मग ते कसं होतं? तर प्रजननाने एका सजीवापासून नवा सजीव निर्माण होतो. प्रजनन हे अलैंगिक किंवा लैंगिक असतं. प्रजननाचे प्रकार आपण शिकलो आहोत इयत्ता 9वीमध्ये की 2 प्रकार आहेत. कोणतं? अलैंगिक आणि लैंगिक. सूत्री विभाजनाने अलैंगिक प्रजनन होतं. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की सूत्री विभाजन जेव्हा होतं तेव्हा प्रजनन हे अलैंगिक असतं आणि लैंगिक प्रजननामध्ये अर्धगुणी सूत्री विभाजनाने युग्मक निर्माण होतात. म्हणजे लैंगिक प्रजननामध्ये युग्मक निर्मिती होते आणि त्यामुळे गुणसूत्रे, जनुके व DNA यांच्यामुळे एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा तयार होत असतो. या प्रश्नांची उत्तरं आता तुम्हाला समजलीच असतील, तर ती वहीमध्ये लिहायची आहे. पुढे बघा, पेशीचा आणि सजीवांचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे पेशी विभाजन. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. तर या पेशी विभाजनाचे अनेक फायदे आहेत. आपण ते फायदे कोणते ते बघू आता. बघा, एका सजीवापासून नवीन सजीवाची निर्मिती होते आणि म्हणूनच सजीवांची उत्पत्तीही होत असते. नंतर आपलं शरीर जे आहे ते अनेक पेशीपासून बनलेलं आहे आणि म्हणून यांना बहुपेशीय सजीव म्हणतात. वनस्पतीसुद्धा काही बहुपेशी आहेत, प्राणी आहेत. तर हे बहुपेशीय सजीवांच्या शरीराची सुद्धा वाढ होत असते. त्यानंतर शरीराची झालेली झीज भरून काढणे हा सुद्धा पेशी विभाजनाचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. बऱ्याच वेळा आपण आजारी पडतो, एखाद्या वेळेस आपल्या शरीराचं काही भागाचं ऑपरेशनही करावं लागतं. मी एक उदाहरण देते तुम्हाला हे. तर अशा वेळेस पेशी विभाजन होऊन त्या ठिकाणी जी झालेली झीज आहे ही भरून काढण्यात येते. पेशी विभाजन जे आहे त्याचे प्रकार असतात. पहिला प्रकार आहे सूत्री विभाजन, त्याला इंग्लिशमध्ये आपण मायटोसिस म्हणतो. आणि दुसरा प्रकार आहे अर्धगुणसूत्री विभाजन, त्याला आपण म्हणतो मिओसिस. लक्षात घ्या की पेशी विभाजनाचे प्रकार किती? 2. एक आहे सूत्री विभाजन, पुढचा आहे अर्धगुणसूत्री विभाजन. आता या दोन्ही विभाजन जे आहे याचे काही महत्त्वाचे गुणधर्म आहे ते आपण बघू. अगोदर आपण यांचे गुणधर्म पाहून घेऊ आणि मग हे जे विभाजन आहे हे कशा प्रकारे होतं, याचे टप्पे किती असतात हे आपण बघणार आहोत. प्रथम आपण त्यांचे गुणधर्म बघू. याच्यामध्ये बघा, सूत्री विभाजन बघू की ज्याला आपण मायटोसिस म्हणतो. यामध्ये कायिक पेशी आणि मूलपेशी म्हणजेच कायिक पेशी आणि मूलपेशींमध्ये ही प्रक्रिया घडत असते. यामध्ये 2 टप्पे असतात. 2 टप्प्यांमध्ये ही जी प्रक्रिया आहे सूत्री विभाजनाची ही पार पडते. याच्यामध्ये केंद्रक विभाजन होत असतं एक, की ज्याला प्रकल विभाजन म्हणतात. आणि दुसरं म्हणजे जे केंद्रकाभोवती जीवद्रव्य असतं, या जीवद्रव्याचं विभाजन होत असतं, त्याला परिकल विभाजन म्हणतात. त्याचप्रमाणे जर आपण सूत्री विभाजनाचे अजून गुणधर्म बघितले तर हे जे प्रकल विभाजन आहे तर हे 4 टप्प्यांमध्ये होत असतं. हे टप्पे कोणते आपण नंतर बघणारच आहोत. यामध्ये गुणसूत्र जे असतात या गुणसूत्रांची संख्या बदलत नाही, जेवढी आहे तेवढीच राहत असते. कशामध्ये? प्रकल विभाजनमध्ये. आता आपण अर्धगुणसूत्री विभाजन जे आहे याचे काही गुणधर्म बघू. याच्यामध्ये याला मिओसिस म्हणतात, हे तुम्हाला मी सांगितलं. याच्यामध्ये जनन ही जी प्रक्रिया आहे म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजन ही जनन पेशीमध्ये घडत असते. यामध्ये 2 मोठ्या भागांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होत असते.
याच्यामध्ये भाग 1 आहे आणि भाग 2. याचं आपण डिटेल जेव्हा आपण अर्धगुणसूत्री विभाजन ही प्रक्रिया अभ्यासणार आहोत तेव्हा मी सांगणार आहे. याच्यामध्ये अर्धगुणसूत्री विभाजन भाग 1 आणि भाग 2. या भाग 1 मध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण किंवा त्याला आपण म्हणतो जनुकीय पुनःसंयोग ही प्रक्रिया घडत असते. आणि सजातीय गुणसूत्रे हे 2 संचांमध्ये विभागली जातात आणि 2 एकगुणित पेशी येथे तयार होत असतात. आता बघा पुढचं, याच्यामध्ये अर्धगुणसूत्री विभाजन भाग 1 याच्यामध्ये 4 टप्प्यांमध्ये हे पूर्ण होत असतं आणि अर्धसूत्री विभाजन भाग 2 हे सुद्धा 4 टप्प्यांमध्ये होत असतं. महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये गुणसूत्रांची जी संख्या आहे ही निम्मे होत असते. हे गुणधर्म आहेत. तर आपण जेव्हा हे शिकू तेव्हा तुमच्या या गोष्टी लक्षात येतीलच. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या ही दुप्पट करतात. हे लक्षात घ्या. दुप्पट म्हणजेच काय? जर गुणसूत्रांची संख्या 2n असेल म्हणजे 2n असेल तर ती किती होते? दुप्पट. म्हणजेच काय? ती होते 4n. लक्षात घ्यायचं आहे. तर 2n अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्रांची एक जोडी ही असते. तर n अवस्थेमध्ये मात्र प्रत्येक प्रकारचे एक आणि एकच गुणसूत्र असते. हे लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा आपण बघू हे डिटेल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. तुम्हाला बघा पान नंबर 18 वर एक आकृती दाखवली आहे. तुमच्या लक्षात आलीच असेल ती आकृती कसली आहे. आपण इयत्ता 9वीला शिकलेलो आहोत बघा. तिथे तुम्हाला प्रश्नही विचारलेला आहे की खाली दिलेला जो आकार आहे म्हणजे गुणसूत्राचा आकार. गुणसूत्राचा आकार कसा असतो आणि त्यांच्या भागांची नावे लिहा. तुम्हाला आकृतीमध्ये पुढे चौकोन दिलेले आहे बघा, रिकामे चौकोन. त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे गुणसूत्र दिलेलं आहे त्याचे जे भाग आहे तर हे ओळखायचे आहे आणि लिहायचं आहे. बऱ्याच वेळा बोर्डासाठी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे ही आकृती तुम्हाला छापलेली दिलेली असते आणि चौकोन पुढे रिकामे दिलेले असतात. याला प्रत्येकाला अर्धा गुण असतो. तर त्यावेळेस बघा नावं जे आहे ते चौकोनांमध्येच लिहायचं आहे तसं आखून. वरचा जो भाग दिलेला आहे बघा, वरचा म्हणजे साईडला एक पहिला चौकोन दिलेला आहे. त्याच्यानंतर सेंटरला दिला आहे बघा. ते 2 जे दिसत आहे त्याला भुजा म्हणतात. त्या असतात गुणसूत्रांच्या भुजा. आणि त्याच्या साईडला वरची जी भुजा आहे त्याला पी भुजा म्हणतात आणि खालची जी आहे त्याला क्यू भुजा म्हणतात. लक्षात घ्या. ज्या ठिकाणी असं दोऱ्यासारखं दिसतं आहे त्या भुजेला क्यू भुजा म्हणतात. आणि मध्यभागी एक गोलाकार दिसत आहे त्याला गुणसूत्र बिंदू म्हणतात. आणि जो दोऱ्यासारखा भाग दिसतो आहे तो आहे DNA. DNA म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. आता यामध्ये तुम्हाला जो प्रश्न विचारला आहे बघा त्याचं उत्तर बघू आपण. गुणसूत्राचा आकार कसा असतो? त्यांच्या भागांची नावं सुद्धा लिहायची तुम्हाला. तर पेशी विभाजनाच्या मध्य अवस्थेत गुणसूत्र दंडाकृती दिसत असतं. दंडाकृती आकाराचं दिसत असतं आणि प्रत्येक गुणसूत्रावर एक गुणसूत्र बिंदू असतो आणि त्यामुळे गुणसूत्र भुजा तयार होतात जसं आपण आता बघितलं तसं. आणि त्यामुळे त्यांचे जो गुणसूत्र बिंदू असतो त्याच्या जागेनुसार गुणसूत्रांचे 4 आकार आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये एक प्रकारे बघा मध्यकेंद्री, नंतर उपमध्यकेंद्री, त्याच्यानंतर अग्रकेंद्री आणि अंत्यकेंद्री. हे आपण 9वीला अभ्यासलेलं आहे त्यामुळे मी डिटेल काही सांगत नाही. तुम्ही इयत्ता 9वीचं पुस्तक हे बघू शकता. त्यामध्ये डिटेल याच्याविषयी दिलेला आहे. तुम्हाला जो होमवर्क दिला आहे तो सोडवायचा आहे वहीमध्ये आणि आज जे शिकवलं आहे त्याचं वाचनही करायचं आहे. आपण पुढच्या तासिकेला सूत्री विभाजन कसं होतं याचे टप्पे कसे असतात ते मी सांगणार आहे. आज आपण इथे थांबणार आहोत.